हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपण पाहूया. मसुराची डाळ लावली होती मी कुकरला, तर ती आपण आता बघूया शिजली आहे का छान. मैत्रिणींनो, ही डाळ छान अशी फेटून घ्यायची, जरा जास्त नाही फेटायची, जरा जरा फेटायची. पाहू शकता मस्त शिजलेली आहे आपली डाळ ही. ह्या मसुराच्या डाळीपासून आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने कशी बनवते ही. जरा जरा आपण फेटून घेतलेली आहे थोडीशी डाळ. तर आता ही साईडला ठेवूया. त्यानंतर इथे साहित्य घेतलेले पाहू शकता. एक टमाटा घेतलाय मीडियम साईजचा आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय, कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जर आवडली तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा आणि छान छान व्हिडिओ माझे पाहत जा. तर पाहू शकता कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे हा. त्याचबरोबर आपल्याला इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे. तो टमाटा पण आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे बारीक. आणि मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी मसुराची बनवली आहे का कधी? मला असं म्हणजे अशा पद्धतीने मला नक्कीच सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ पाहता पाहता लगेच करायला घ्या. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी होती ही रेसिपी. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे बघा. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपल्याला धुवूनच कोथिंबीर घ्यायची, कारण माती वगैरे असती कोथिंबीरीवर. तर छान कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची बारीक आणि फ्रेश कोथिंबीर आहे एकदम ताजी. तर कोथिंबीर पण आपली छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, इथे लसूण घेतलाय आणि ह्या रेसिपीला लसूण भरपूर लागतो. तुम्ही लसणाची पेस्ट पण करू शकता किंवा असा लसूण बारीक चिरून किंवा ठेसून पण टाकू शकता. आता हे साईडला ठेवून गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅस व कढई ठेवून घ्यायची बघा. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथं तेल मी साधारण एक पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं एक चमचा. जिरा पण छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. कांदा टाकून घ्यायचा एक मीडियम साईजचा आणि छान कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. भातासोबत खूप छान लागते किंवा भाकरी अशी चुरून पण खायला खूप छान लागते. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची कांद्यासोबत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीडियम साईजचा टमाटा मी घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. टमाट्याचा वापर तुम्ही अजून पण एक टमाटा टाकू शकता. मी इथे एकच वापर केलेला आहे टमाट्याचा. टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. त्यानंतर आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची एक चमचा. त्यानंतर
बेडगी मिरची पावडर, कलरची रंग छान येतो ह्या बेडगी मिरची कलर. त्यानंतर किचन किंग मसाला एक चमचा टाकलाय. कांदा मसाला 2 चमचे आपण टाकूया. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, मसुराची डाळ मी छान फेटून घेतलेली ती टाकून द्यायची आपल्याला. खूप छान आमटी होती मैत्रिणींनो ही, तुम्ही नक्की करून पहा. आणि आपल्याला घट्ट एकदम पातळ करायची, त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. मीठ टाकून झाल्यावर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आमटी ही. पाहू शकता आपल्या आमटीला उकळी पण आलेली आहे आता. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही भाजी एकदा छान आमटी मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, खायला पण तेवढीच टेस्टी लागते ही आमटी. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा. तर मैत्रिणींनो, ही मसुराची आमटी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि परत एकदा सांगते तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तुम्ही. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत.